आपकी अदालतमध्ये क्रिकेट कॉमेंटेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर आरोप आहे की यांच्या तोंडावर कंट्रोल नाही. आता सिद्धूजी तुमचं बोलणं ऐकून तर हे लक्षात आलंय की तुमचा काही कंट्रोल नाहीये. बघा, हे तर मी मान्य करतो की कधी कधी चूक पण होते. तर मी तर सुरुवातीलाच म्हटलं आहे की मी कोणीही परफेक्ट नाहीये, जगामध्ये कोणीही परफेक्ट नाही. तर मी त्या लोकांना नेहमी सांगतो कि बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बुजदिलों और कायरों के हाथों में कभी राज नहीं रहते. सर झुका के चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पे कभी ताज नहीं रहते, कभी ताज. तर जर जर माझ्या खरेपणामध्ये जर एखादी दुखापत झाली असेल कोणाला, तर मला त्या गोष्टीचा काहीही पश्चाताप नाहीये, काहीही दुःख नाही. तुम्ही हे सांगा की जे जेफ्री बॉयकॉटला दुखापत झाली होती तुमच्या बोलण्याने, आता बघा, जेफ्री बॉयकॉटचा विषय. आता जेव्हा जेफ्री तुम्ही- बॉयकॉटला दुःख, त्याने पूर्ण जगाची चड्डी उतरवली. ज्या दिवशी कोणीतरी त्याच्या चड्डीला हात लावला तर त्याचा गवगवा होऊ लागला. ही तर चुकीची गोष्ट आहे ना. आणि सर जेफ्री बॉयकॉट आणि सर मी जेफ्रीला इतका मान द्यायचो आधी. पहिले 15 दिवस जेव्हा मी कॉमेंट्री करायला गेलो तेव्हा मी इतका मान दिला जेफ्रीला इतका मान की, दिलात की तुम्ही शिल्पा शेट्टी नाही बरोबर ते मी त्यांचं नाव- सांगतो तुम्हाला. मी त्यावेळी त्यांना इतका मान दिला, पण त्यांना समजलंच नाही ती गोष्ट. त्यांनी विचार केला की यार हा तर एक छोटासा मुलगा आहे, याला माध्यम बनवून मी लोकांना हसवेन आणि याला खालीपणा दाखवेन. अब जिन्हें हम हार समझ रहे थे गला अपना सजाने को, वही अब नाग बन बैठे हमें काट खाने को. ही तर गोष्ट चुकीची झाली ना. तर मी म्हंटल की भाई नवजोत सिंग, आता बाबा एकदम ठीकठाक बनून जा की आता लोहे को लोहा काटेगा, बघत बस. तर त्या दिवसात सर जेफ्री शिल्पा शेट्टींवर फिदा होते. तर माझी तर काही चूक नाहीये ना. आता जर ते बुढी घोडी लाल लगाम झाले असतील तर माझी तर काही चूक नाहीये. तर मी गेलो, मी म्हणालो की सर जेफ्री शिल्पा स्माइल ॲट यू बिकॉज शी थिंक्स यू आर हर फादर बेस्ट फ्रेंड. तुम्ही तिच्या वडिलांचे तर तो हादरला, वेडापिसा झाला. म्हणतो की नाही 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 नाही, असं तर काहीच नाहीये. आय एम व्हेरी यंग, लुक ॲट माय हेड. इंग्रजी बोललो तर हो, चालेल ना चालेल सर इथे? ते मग यू नो, लुक ॲट मी, आय एम स्टील व्हेरी यंग. आय सेड येस सर जेफ्री, द लास्ट टाइम यू सेलिब्रेट युअर बर्थडे द कॅन्डल्स कॉस्ट मोर दॅन द केक. असं म्हटल्यावर तो आणखी घाबरला. तू बघ तर आधी, तुझ्या डोक्यावर एकही केस नाहीये, तुला तर सेक्री पण होऊ शकत नाही. तू अ बॅड मॅन, डॅन्ड्रफ इज थ्रिल. तर आणखी वेडापिसा झाला. मग त्याने म्हटलं की हा व्यक्ती तर खूप खतरनाक वाटतोय हा. मला घेऊन गेला आणि म्हणाला स्टेडिओ. मी म्हटलं येस सर जेफ्री. स्टेडिओ. येस सर जेफ्री. नो हिटिंग बिलो द बेल्ट माय सन. नो हिटिंग बिलो द बेल्ट. मी म्हटलं ओल्ड मॅन, यू हिट मी बिलो द बेल्ट अँड आय गो 6 inches बिलो दॅट. यू अंडरस्टँड? यू अंडरस्टँड? तर गडबडून गेला सर जेफ्री, अगदी गडबडला. बघा, कित्येकदा अशा गोष्टी होतात की मस्करीमध्ये माणूस हिरो बनून जातो. कित्येकदा अशी गोष्ट होते जी कितीही प्रयत्न केला ती उलटी पडते. तर आमचं तर असं आहे की देवाची कृपा आहे. लल्लू करे कवल्लियां, रब सिद्धियां पावे. मी तर सर जेफ्रींना आजही माझा हिरो मानतो, पण स्वाभिमानाच्या वरती कोणी खेळायचं नाही. प्रत्येक माणसाचा एक स्वाभिमान हा असतो आणि तो असला देखील पाहिजे. आणि मला एकदा आठवतं की आम्ही लोक सुपर सिलेक्टर खेळत असायचो आणि मी नेहमी जिंकत असायचो. आणि ते नेहमी म्हणायचं की ही इज लुकी, आय एम अनलुकी. ही इज लुकी, आय एम अनलुकी. आता बघा, ही काय पद्धत झाली? आता जेव्हा 4थ्या-5व्यांदा असं झालं ना, तर मला अवॉर्ड दिला हर्षा भोगलेने. एवढा मोठा कप मला आणून दिला. तर त्याने सर जेफ्रीने विचारलं, सर जेफ्री, ही इज विनर ऑफ द 7th टाइम इन अ रो. व्हॉट यू हॅव टू से? ही इज लुकी, आय एम अनलुकी. मी म्हटलं येस सर जेफ्री, यू आर सो अनलकी. इवन इफ समबडी थ्रो यू इनटू अ बॅरल ऑफ निपल्स, यू विल स्टील कम आउट विथ सकिंग युअर थंब. पूर्ण प्रकारे कोलमडला. पण त्या दिवसानंतर मला वाटतं आमचं रिलेशन जेफ्री बॉयकॉट ते मला वाटतं की पूर्ण एकदम व्यवस्थित राहिलं. खेळाडूंमध्ये मतभेद नसावा, पण आपण जर मागे पाहिलं तर प्रभाकरने तुमच्यावर खूप आरोप लावले आणि तुम्ही स्वतः इंग्लंडचा दौरा अझरुद्दीन सोबत मतभेद झाल्यामुळे मध्येच सोडून आला होता. मी रिटायरमेंट घेऊन आलो होतो तिथून आणि मी आल्यानंतर कोणाबद्दलही एक शब्द देखील काढला नव्हता. आणि सर, हे सर, खरं आहे की सर, तुम्ही कधीच अझरुद्दीन बरोबर काय झालं होतं, संदीप पाटील बरोबर काय झालं होतं ते तुम्ही कधीच सांगितलं नाही. पण तुम्ही नंतर कधीही अझरला भेटला नाहीत, संदीप पाटीलला भेटला नाहीत. मी म्हणतो नेहमीच भेटतो, मोठ्या भावासारखा भेटतो, मिठी मारून भेटतो आणि अझरुद्दीनला नेहमी डिफेंड करतो. जिथे पण माझी भांडणं झाली आहेत शोच्या दरम्यान, माझ्या मनात काही मळब नाही आणि मी अझरुद्दीनला माझा मोठा भाऊ मानतो.
पण ही गोष्ट खरी आहे की 1996 मध्ये जेव्हा ही घटना घडली होती, अझरुद्दीनने इशारा केला होता आणि सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार आणि संदीप पाटीलने तुम्हाला विचारलं की भाऊ तू का पॅड बांधलेस? बघा किती प्रयत्न करत आहेत, किती अथक प्रयत्न करत आहेत, पण कोणताही प्रयत्न यशस्वी नाही होणार सर. मी नाही सांगणार की तिथे काय झालं होतं आणि काय झालं नव्हतं. हा माझ्या कुटुंबाचा विषय आहे, माझ्या स्वाभिमानाचा विषय आहे. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्य मी त्याच्या सन्मानाची जपणूक करतो, त्याच्यावर आजही प्रेम करतो. अझरुद्दीन माझा मोठा भाऊ आहे आणि कायमच राहील. सिद्धूजी आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर चर्चा करूया त्या विश्वासाची जो तुम्ही ठेवता आणि त्या अंधविश्वासांची ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता. हे तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटेल ते कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना.